हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. सगळ्यात रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत टँगी टेस्ट आळूवडी रेसिपी. महाराष्ट्रीयन पारंपरिक चव एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आता मी इथे काही आळूवड्याचे पाने घेतले आहे. आपण ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आहे. ते बारीक बारीक पाने घ्यायची. मग त्याचे मागचे ते देठ आहे ते मी कापून घेतले आहे. पूर्ण ते जाड देठ असतात ते आपण कापून घेतले आहे. आता आपण एका बाउलमध्ये बेसन पीठ घेणार आहोत. आपल्याला त्याचं मिश्रण बनवायचं आहे. इथे मी 6 चमचे बेसन पीठ घेतलं आहे. हळद टाकली आहे, थोडं लाल तिखट, धने पावडर, लाल कश्मीरी पावडर, मीठ, थोडं आलं, लसूण आणि जिरं ह्याची आपण पेस्ट तयार करून घेतली आहे. आणि इथे मी घेतलं आहे चिंच, गूळ, ह्याचं आपण पाणी घेतलं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आपण हे. छान असं एकजीव करून झालं की आपण एका साईडला ठेवून देणार आहोत. आता मी इथे आळूवड्याला ते बेसनचं पीठ आहे ते लावून घेत आहे. पूर्ण असं पीठ लावून घ्यायचं आहे या पद्धतीमध्ये. त्याच्यावरती दुसरं आळूचं पाणी ठेवून द्यायचं. ह्याला सुद्धा आपण बेसन पीठ लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपण हे 3 पानं घेतली आहे टोटल. असं व्यवस्थित कोट करून घ्यायचं. आणि वाफवून ठेवलं 15 ते 20 मिनिट शिजल्यानंतर आपण चेक करूया. आपल्या आळूवडी व्यवस्थित झाले आहे, शिजले आहे. हे थंड होऊन द्यायचे. आता आपण त्याची खाप करून घेऊया. आपण चिंच आणि गुळाचा आगळ बनवलेला आहे. त्याच्यामुळे या आळूवडीला खूप छान अशी टेस्ट येते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. हे बघा, माझे आळूवडीचे काप करून झाले आहेत. आता आपण एका पॅनमध्ये तेल गरम ठेवून त्यामध्ये आपण आळूवडी सोडू. छान असे कुरकुरीत भाजेपर्यंत आपण तळणार आहोत. आता आपली आळूवडी छान कुरकुरीत झाली. तर माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू वॉचिंग माय व्हिडिओ.